विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, मी अफसाना शेख। आपण पाहता विश्व 24 न्यूज। उस्मानाबाद नगर परिषद मुख्य अधिकारी यलगट्टे हटाओ, नगर परिषद बचाओ। ॲडव्होकेट अजित खोत आपचे अनोखे आंदोलन। उस्मानाबाद नगर परिषद मधील आणि ते 45 लाख रुपयांचे भंगाराची चोरी दिनांक 23 व 24/7/2022 रोजी झालेली होती। त्याबाबत 28/7/2022 रोजी मुख्य अधिकारी यलगट्टे यांनी कर्मचारी विलास गोरे व गुत्तेदार सामील असल्याचे पत्र काढले। मात्र 12 ते 13 दिवस उशिराने अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद दाखल केली। आरोपीचे नावे विष्पन्न असतानाही अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फिर्याद देणे, फिर्याद द्यायला उशीर लावणे, दरम्यानच्या काळात पुरावे नष्ट करणे, सीसीटीव्ही फुटेज डॅमेज करण्यास वेळ देणे व 45 लाखाची कचरा विलीनीकरणाचे मशीन गायब असताना व 80 ते 85 लाखाचे भंगार चोरून नेले असतानाही केवळ 13,050 रुपयाची चोरी झाली असे दाखवणे, यामध्ये मुख्य अधिकारी यांचा चोरीमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट होते। त्यामुळे दिनांक 5/8/2022 रोजी यलगट्टे यांच्या विरोधात आनंदनगर पोलीस स्टेशन येथे अजित खोत यांनी फिर्याद देऊन ही गुन्हा न नोंदवणे या बाबतीत जिल्हाधिकारी साहेब, आयुक्त औरंगाबाद व मुंबई यांच्याकडे तक्रार देऊन कार्यवाही न झाल्यामुळे भ्रष्ट अधिकारी यलगट्टे यांची तात्काळ बदली करावी यासाठी आम आदमी पार्टीचे राज्य समिती सदस्य अजित खोत यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद समोर भंगाराचे साहित्य गाड्यावर नेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले। यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे अध्यक्ष राहुल माकोडे, उपाध्यक्ष तानाजी पिंपळे, जिल्हा सचिव मुन्ना शेख, कोषाध्यक्ष विकास वाघमारे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष राजपाल देशमुख, तुळजापूर तालुका अध्यक्ष मधुकर शेळके, कळंब तालुका उपाध्यक्ष भाऊसाहेब खिचडे, नळदुर्ग शहराध्यक्ष वसीम खान पठाण व इतर आम आदमी पार्टीचे सहकारी उपस्थित होते। प्रवीण राठोड, जिल्हा संपादक, विश्व 24 न्यूज, उस्मानाबाद। आंदोलनामध्ये आम्ही 23 तारखेला आणि 24 तारखेला उस्मानाबाद नगर परिषद मधले 85 लाखाचं भंगार त्या ठिकाणी चोरीला गेलेलं होतं। 5 तारखेला आम्ही आनंदनगर पोलीस स्टेशनला तक्रार दिली यलगट्टेंच्या विरोधामध्ये। यलगट्टेंनी संबंध काळामध्ये भंगार 85 लाखाचं चोरीला गेलं असताना 13,050 रुपयाचं भंगार चोरीला गेल्याची खोटी तक्रार त्या ठिकाणी दिलेली आहे। त्याच पद्धतीने यलगट्टेचा त्या चोरीमध्ये समावेश असल्यामुळं ज्याच्यामध्ये आरोपी निष्पन्न झालेले होते 28 तारखेला त्यांच्या पत्रानुसार त्यांच्या विरोधात त्यांनी तक्रार न देता अज्ञाताच्या विरोधात तक्रार दिली होती। असा भ्रष्ट नगरपालिकेचा सीओ या नगरपालिकेमध्ये राहिला तर उस्मानाबादच्या जनतेच्या पैशाची राजरोजपणे लूट होण्याची शक्यता आहे आणि त्या माणसांनी ते केलेलं आहे। त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीमध्ये आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी उस्मानाबाद, त्याचप्रमाणे प्रशासन आयुक्त जे मुंबईचे बेलापूरला ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन व्यक्तीशी आम्ही त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे। याच पद्धतीने ज्या इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरनं गुन्हा नोंद केला नाही त्यांच्या बाबतीमध्ये आयजीकडे आम्ही तक्रार केलेली आहे। येत्या काळामध्ये हायकोर्टामध्ये या प्रकरणामध्ये आम्ही न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दाद मागणार आहोत। परंतु या उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या सर्वसामान्य नागरिकाचा पैशाची राजरोजपणे उस्मानाबाद नगर परिषदेमध्ये लूट केली जाते। लाखो रुपयाचं भंगार त्या ठिकाणी विकलेलं आहे। 45 लाखाची मशीन जी कचरा विलगीकरणाची होती ती मशीन त्या ठिकाणी परस्पर विक्री केलेली आहे। अशा ह्या मुख्याधिकारी आणि त्याच्या संबंधित लोकांनी ज्यांनी चोऱ्या केलेल्या आहे त्यांचा याच्यामध्ये समावेश आहे। अशा अधिकाऱ्यावर कार्यवाही होणं अपेक्षित आहे। अशा अधिकाऱ्याला या नगर परिषदमध्ये आता राहणं योग्य नाही या पद्धतीची मागणी आम्ही मुख्यमंत्री महोदयाला आज त्या ठिकाणी करतोय की येत्या 10 ते 15 दिवसामध्ये मुख्याधिकाऱ्यांची तात्काळ बदली त्या उस्मानाबाद नगर परिषदेनं करावी आणि आमचं उस्मानाबाद सर्वसामान्य लोकांच्या पैशाची जी काय आहे ती संरक्षण त्या मुख्यमंत्र्यांनी करावं जेणेकरून इथून पुढच्या काळामध्ये तरी त्यांचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी। या आज काय केलं? आज आम्ही
नगर परिषद CO एलगट्टे यांना हटाव या मोहिमेअंतर्गत आज जिल्हाधिकारी साहेबांसमोर आम्ही आंदोलन केलेलं आहे। या आंदोलनाची प्रत आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे जिल्हाधिकारी मार्फत पाठवणार आहोत आणि इथून पुढच्या काळामध्ये जर ह्या बाबतीमध्ये निर्णय झाला तर आम आदमी पार्टी तीव्र आंदोलन छेडेल हा इशारा या माध्यमातून आपल्याला देतो। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।